किती सुंदर पाऊस आहे बघा. चला मग आज शिकूया अगदी 2 मिनटामध्ये. तर आपल्याकडे कोणते पण डिझाईनचे कपडे असतात ना, त्यातला एक सिंगल असा कपडा घ्यायचा आहे. हे बघा मी तसा घेतलेला आहे ना, तसा घ्या. अस्तर, रबर सीट आणि कपड्याला बघा मी शिलाई मारून घेतलेली आहे. 12 बाय 10.5चा मी एक सिंगल पीस घेतलेला आहे. चैन घेतलेली आहे, त्यांनी 2 भाग करून बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची आहे. तोच कपडा बघा मी चैनीवर परत तसाच मी ठेवलेला आहे, दुसऱ्या बाजूची चैन लावून. ह्याच्याने काय होतं ना, बंद शिलाईचा आपला पाऊस तयार होतो आणि वरून ना दाब शिलाई मारायची आहे. आता बघा मी दोन्ही चैन एकत्र करण्यासाठी रनर बघा आतमध्ये चैनीमध्ये टाकून घेते आहे, म्हणजे चैन बंद होईल. आणि पाऊच आपल्याला उलट करून घ्यायचा आहे आणि त्याचा मध्यभाग काढून बघा दोन्ही बाजूला आपल्याला शिलाई मारून 1.5 इंचाचा आपल्याला बॉक्स तयार करून तो कट करून घ्यायचा आहे. त्याच्याने फिनिशिंग खूप छान येते आणि त्याचे कॉर्नर पण खूप छान असे तयार होतात. आता बघा 1.5 इंचाचा बॉक्स तयार केलेला आहे, तर मी चारही कॉर्नरचे 1.5 इंचाचे बॉक्स मी कटिंग करून घेते आहे. कटिंग करून घेतलेले आहे आणि आता तो उरलेला भाग आहे त्याच्यावर पण बघा पायपिंग करून आणि आता ते बॉक्स आपण कट केले आहेत ना, त्याला शिलाई मारून त्याला पण पायपिंग करून घ्यायचे आहे. चारही बाजूला बघा पायपिंग करून घेतलेली आहे. आणि अजून छान दिसण्यासाठी बघा मी आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे क्रॉस शिलाई मारून घ्यायची. त्याच्याने पाऊच खूप छान तयार होतो. आणि जर तुम्हाला शिलाई मारायची नसेल ना, तर पाऊचचा आकार असा चौकोनी तयार होतो, पण शिलाई मारल्यामुळे पाऊचचा आकार बघा किती सुंदर तयार झालेला आहे. मग काय, असे तुम्हाला पण शिकायचे असतील तर तुम्ही माझ्या या चॅनलला फॉलो करा आणि नवीन आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा आणि असेच मी छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करत आहे, तर प्लीज ह्या चॅनलला सपोर्ट करा. किती सुंदर पाऊस शिवलेले आहेत बघा. मग तुम्हाला पण पाहिजे असतील किंवा शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला फॉलो करा.